नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहे राज्य लोकसेवा आयोग गट ब चे जे काही एमपीएससी मार्फत जे गट ब चे एक्झाम झालेले आहे। काल जो 8 ऑक्टोबरला हा पेपर झाला होता त्याबद्दलचे आपण हा विश्लेषण पाहत आहे मित्रांनो, की याच्यातले आपण प्रथमतः राज्यघटना हा विषय घेणार आहे आणि त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ताचे पूर्ण स्पष्टीकरण आपण देणार आहे। आता याच्यातला जे काही आपण प्रश्न विचारला गेलेले आहे याच्यापूर्वी ज्यांनी प्रश्नाचा जे पाहिलेले आहे, जे याच्यापूर्वी आयोगाने जेवढे प्रश्न विचारले आहेत त्याचं पूर्ण विश्लेषण करा आणि त्या आधारावर भविष्यात कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकते याचा एक आपण तुम्हाला त्याच्याबद्दल एक माहिती देणार आहे। आणि दुसरं म्हणजे की प्रश्न कशा प्रकारे विचारले, याच्यापूर्वी जे आपले युट्यूबला व्हिडिओ असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या ऑफलाईन बॅच केल्या असतील तर त्यांना जो काही आपला राज्यघटना या विषयामध्ये आहे पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत। म्हणजे सर्व प्रश्न आपल्या ज्या नोट्स मध्ये असेल, क्लासमध्ये सांगितलेले असतील, सर्व विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे आपण कलमा त्यांच्याकडून पाठ करून घेतल्या होत्या या सर्व भागावर आयोगाने निश्चित प्रश्न विचारलेले आहेत आणि दरवेळेस विचारले जातात। अशा प्रकारचे भाग आपण विद्यार्थ्यांकडून करून घेत असतो। सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या की ज्या पुढील जो काही आता एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा आयोगाची एक्झाम आहे गट ब आणि क आता एकत्रित होणार आहे आणि नोव्हेंबर साठी क च्या एक्झाम साठी सुद्धा तुम्हाला हे स्पष्टीकरण उपयुक्त ठरेल। स्पष्टीकरण कसा अभ्यास करावा याबद्दलही माहिती आपल्याला तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। आपण प्रश्न क्रमांक हा सेट आहे माझ्याकडे बी सेट मधला पहा, सर्वांनी सेट बी आहे आणि बी मध्ये आपण राज्यघटनेतला प्रश्न क्रमांक आहे 16 राज्यघटनेवर विचारलेले आहे। 16 प्रश्न क्रमांक 16 आहे। 16 मधला आपण लक्ष द्या की सर्वांनी पहिला 16 की भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका द्वारे आयोजित केल्या जातात। म्हणजे की किती साधा प्रश्न आहे की हा पोलीस भरतीला सुद्धा विचारला जातो की भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका द्वारे आयोजित केल्या जातात। म्हणजे जे आपले संसदेच्या निवडणुका होतात आणि विधिमंडळाच्या निवडणुका होतात याचं आयोजन कोण केले जाते। प्रश्न पहा, राष्ट्रपती आहे पहिला पर्याय, दुसरा आहे राज्य निवडणूक आयोग आहे, तिसरा राज्यपाल आणि भारताचा निर्वाचन आयोग आहे। इथं निर्वाचन आयोग निवडणूकच्या जागी शब्द प्रयोग काय केला, निर्वाचन, म्हणून बऱ्याचशा प्रश्न विद्यार्थ्याचा हा चुकू शकते। याचं उत्तर येईल भारताचा निर्वाचन आयोग म्हणजे भारताचा निवडणूक आयोग। आता भारताचा निवडणूक आयोग म्हटलं तर भारताचा निवडणूक आयोग याच्याद्वारे आपल्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लक्ष ठेवा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसदेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीचे आयोजन होते कोणाद्वारे, आणि हे भारतीय राज्य। आता पुढील प्रश्न कसा विचारला पुढच्या वेळेस या आयोगावर विचारला की याची कलम आहे आयोगाची भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये आपल्याला भारतीय निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोग हे कलम 324 मध्ये नमूद केलेलं आहे। कलम किती मध्ये, 324 मध्ये याची तरतूद दिलेली आहे। निवडणूक आयोग एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि इतर दोन निवडणूक आयुक्त असतात आणि या आयोगाच्या जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत यांच्या नेमणुका राष्ट्रपती मार्फत होतात। त्यांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात, त्यांना वेतन केंद्र शासनाद्वारे दिल्या जातात, ते राजीनामा राष्ट्रपतीकडे सुपूर्द करतात आणि त्यांची एकदा नेमणूक झाल्यानंतर निवडणूक आयुक्त हे 6 वर्ष किंवा वय वर्ष 65 पर्यंत हे आपल्या पदावर राहतो। याच्यापूर्वी आपण एक युट्यूबला याच चॅनलवर आपला एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे, महालेखापाल, महान्यायवादी, निवडणूक आयुक्त, तो व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या मित्रांनो। त्याच्यावर हे पूर्ण तुम्हाला निवडणूक आयुक्ताबद्दल हे पूर्ण माहिती भेटेल। पुढच्या वेळेस आयोगावर विचारला जाईल, कलमावर विचारला जाईल, त्याच्यानंतरचा निवडणूक आयुक्तावर विचारला जाईल, त्याच्या नेमणुका कोण करते, राजीनामा कोण देते, त्याची रचना कशी असते आणि या निवडणूक आयोगाची भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली एक विचारला जाईल। आता कलम भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये निवडणूक आयोग आणि 25 जानेवारी 1950 ला भारतीय निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोगाची स्थापना आहे 25 जानेवारी 1950 ला, म्हणून 25 जानेवारी हा आपला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो। तर आता आपल्या घटक राज्यात आलो। घटक राज्यातलं स्थानिक शासन घटक राज्याचं जे स्थानिक शासन आहे किंवा पंचायत राज आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका हे राज्य निवडणूक आयोगामार्फत होतात। राज्य निवडणूक आयोग, आता राज्य निवडणूक आयोग कोणाच्या निवडणुका घेते, जे ग्राम प्रशासन आहे ज्याला आपण स्थानिक शासन म्हणतो। भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राजाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेमध्ये स्थानिक शासन असा केलेला आहे। हाही प्रश्न विचारला की स्थानिक शासन राज्य निवडणूक आयोग आणि याची भारतीय हे
243 के मध्ये याची तरतूद आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 मध्ये राज्य निवडणूक आयोग, या राज्य निवडणूक आयोगाचे सदस्य अध्यक्षाचे जे आयुक्त आहे यांच्या नेमणुका राज्यपालामार्फत होतात आणि हे राज्यपालामार्फत केला जाते। हा 1993 ला राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे। 1993 ला आपण जे काही चार्ट दिलते मित्रांनो, चार्ट, त्या चार्ट वरून हे सर्व प्रश्न सुटले जातात। जे राज्यघटनेचे चार्ट आहेत त्यांनी अभ्यास केला असेल ते 1993 ला ही स्थापना झाली। पुढील वर्षी अशा प्रकारचा प्रश्न येते, म्हणजे हा तुम्हाला होईल, हा प्रश्न क्रमांक 16 अशा प्रकारचा अभ्यास करा। याच्यात राष्ट्रपती दिला तर राष्ट्रपतीबद्दल पूर्ण माहिती पहा। राष्ट्रपती हे पद कुठून घेतलं आहे, कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आहे। भारतीय राज्यघटनेच्या 52 कलमामध्ये याचा समावेश आहे। राज्यपाल हा 153 राज्यांचे राज्यपाल आहे आणि 155 नुसार त्यांच्या नेमणुका 1935 च्या कायद्यामधून राज्यपाल हे पद आणलं। याचा असा सविस्तर या दोन्ही व्हिडिओ हे आपल्याला राष्ट्रपती आणि राज्यपाल हे या आपल्या YouTube चॅनलला अपलोड झालेले आहे। ऑफलाईन बॅचला सुद्धा सविस्तर याची माहिती भेटते। ज्यांना ऑफलाईन करणं शक्य होते त्यांनी ऑफलाईन या, ऑनलाईन करणं होते ऑनलाईन बॅच करा, परंतु हे सर्व प्रश्न तुमचे निश्चित प्रश्नाचे तुम्हाला उत्तर भेटत आहेत। याच्यानंतरचा जो काही आपल्याला प्रश्न आहे मित्रांनो लक्ष द्या, प्रश्न क्रमांक आहे आपला 17 की प्रश्न क्रमांक 17 काय सांगतो। प्रश्न क्रमांक 17 पहा की सेट बी मधला प्रश्न क्रमांक 17, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावे असे कोणत्या कलमात नमूद आहे। आता महाधिवक्ता असावे असे 100 कलम 165 मध्ये तरतूद आहे। 165 हा भारतीय राज्यघटनेचा भाग 6, लक्ष द्या, भाग 6 कलम 165 म्हणजे प्रत्येक राज्याला एक महाधिवक्ता असावे असे तरतूद आहे। आणि भाग 5 मध्ये हे लक्ष द्या, भाग 5 मध्ये महान्यायवादी असावा। कलम किती आहे महान्यायवाद्याची, कलम 76 हा महान्यायवादी असावा। कलम किती 76 नुसार हा महान्यायवादी असावा। हा देशासाठी असतो, हे देश पातळीवर हे केंद्र सरकार आणि हे राज्य सरकार, राज्यासाठी महाधिवक्ता असतो तर देशासाठी महान्यायवादी हा देशाचा प्रथम आपला देशाचा कायदा अधिकारी, केंद्र सरकारचा वकील, केंद्र सरकारची न्यायालयात बाजू मांडण्याचं काम हा महान्यायवादी करतो। भाग 5 कलम 76 मध्ये अशा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकते। याच्यावर न विचारता तर राज्यावर विचारला, राज्याचा महाधिवक्ता आहे। भाग 6 मध्ये प्रत्येक घटक राज्याला एक महाधिवक्ता राहतो, तो राज्य सरकारचा वकील असतो, म्हणजे आपल्या राज्य सरकारची कायदेविषयक बाजू न्यायालयात मांडण्याचं काम हा महाधिवक्ता करत असतो आणि यांची नेमणूक राज्यपाल करतात आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत हे आपल्या पदावर राहू शकते। राज्यपाल त्याला केव्हाही पदमुक्त करू शकतात। यांची नेमणूक राष्ट्रपती करतात तर यांची नेमणूक हे राज्यपालाद्वारे केल्या जाते। याच्यातला फरक लक्षात ठेवा, कलम 76 आहे, कलम 165 हे भाग 6 आहे, हे भाग 5 मध्ये महान्यायवादी आहे, हा केंद्र सरकारचा वकील, केंद्र सरकारला कायदेविषयक सल्ला देतो आणि देशातला कायदा अधिकारी म्हणून कार्य करतो, त्याला महान्यायवादी म्हणतात। याची नेमणूक राष्ट्रपती, राजीनामा राष्ट्रपती, हे वेतन सुद्धा केंद्र शासनाद्वारे दिले जाते। यांचा भाग 165 आहे। आपण महाधिवक्ता बद्दल 165 मध्ये महाधिवक्ता असतो। हा आहे अशा प्रकारचा अभ्यास सर्वांनी जर असं आपण विश्लेषण प्रत्येक प्रश्नाचं केलं तर पुढील जो काही आयोग प्रश्न विचारेल त्यावेळेस तुम्हाला निश्चित उत्तर मिळतील मित्रांनो। असा तुम्ही नुसतं जर अभ्यासच करत बसले तर हे अभ्यास होत नाही, तुम्ही पेपरचे विश्लेषण करत जा तर तुम्हाला हे पुढील येणाऱ्या काळात निश्चित यश मिळेल। हा झाला आपला प्रश्न 17। नंतर 18वा प्रश्न पहा काय विचारलेला आहे आपल्याला। 18व्या क्रमांकाचा प्रश्न काय पहा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री याचे कर्तव्य स्पष्ट केलेले आहे। मुख्यमंत्र्याचे कर्तव्य काय आहे। आता मुख्यमंत्र्याचे कर्तव्य हे मुख्यमंत्री हा कर्तव्य आपला झाला काय मुख्यमंत्री। जसं देशात राज्यात मुख्यमंत्री असतो तर देशात हा पंतप्रधान असतो। पंतप्रधान हे पदाची तुलना लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला चांगलं आहे। महाधिवक्ता महान्यायवादी, राष्ट्रपती राज्यपाल, मुख्यमंत्री पंतप्रधान, पंतप्रधानाचे कर्तव्य। आता पंतप्रधानाचे कर्तव्य जर विचारले तर कलम 78 मध्ये पंतप्रधानाचे कर्तव्य आहे। कलम 167 मध्ये मुख्यमंत्र्याचे कर्तव्य आहे। कलम किती आहे 167 मध्ये मुख्यमंत्र्याचे कर्तव्य दिलेले आहे। कलम 78 मध्ये पंतप्रधानाचे कर्तव्य दिलेले आहे। मुख्यमंत्र्याचे कर्तव्य कलम किती आहे 167 मध्ये आपल्याला प्रदान केलेले आहे। हा देशाचा वास्तविक प्रमुख असतो तर हा राज्याचा वास्तविक प्रमुख असतो। हा या पद्धतीत हे लक्षात ठेवा। नंतरचा येईल आपला प्रश्न क्रमांक 19 क्रमांकाचा पहा। 19 क्रमांक हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। वारंवार आपण जे काही तुम्हाला शिकवलेलं आहे, जे दिलेलं आहे क्लासला असेल किंवा YouTube चॅनलला, हे 100% आपण राज्यघटनेचं दिलं मित्रांनो, परंतु सर्व विद्यार्थ्यांनी याचा सदुपयोग घ्या, चांगल्या प्रकारे उपयोगात आणा। हे 19व्या क्रमांकाचा प्रश्न पहा। 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 अनुसार
ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कोणत्या? म्हणजे की आपल्याला 73वी घटना दुरुस्ती झाली, यांना पंचायत राजांना घटनात्मक दर्जा मिळाला होता आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 मध्ये ए ते ओ मध्ये ग्राम प्रशासनाचा समावेश केला, ए ते ओ, आणि त्याला स्थानिक शासन असं नाव देण्यात आलं मित्रांनो. तर या 73व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या जी काही राज्यव्यवस्थेची वाटचाल ही 2 स्तरीय होती, द्विस्तरीय. हे कशी होती? द्विस्तरीय कडून आपण 3 स्तरीय चाललो. म्हणजे एक आपल्यावर केंद्र सरकारचा कायदा असतो, एक राज्य सरकारचा कायदा असतो आणि एक स्थानिक शासनाचा असतो. जसं आपण जर गाव पातळीवर राहत असेल तर आपली ग्रामपंचायत, तालुका पातळीवर राहत असेल तर आपली नगरपालिका असते, आणि जर तुम्ही मोठ्या महानगरात राहत असेल तर ज्या ठिकाणी महानगरपालिका असेल किंवा नगरपंचायत, नगरपालिका अशा स्वरूपाची व्यवस्था असते. ही तिसरी, हे म्हणजे आपल्या राज्य व्यवस्थेची तिसरी घडी म्हणजे स्थानिक शासन. म्हणजे की आपल्या भारताची राज्यव्यवस्था ही द्विस्तरीय होती. प्राथमिक सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण द्विस्तरीय कडून 3 स्तरीयकडे वाटचाल 1993 पासून केली. 1993 पासून भारताची वाटचाल हे राज्यव्यवस्थेची 3 स्तरीय झाली. हाही स्वरूपाचा प्रश्न विचारला जाते. प्रत्येक एक संकल्पना समजून घ्या. नंतरचा आपल्याला काय विचारलेले आहे की 73व्या घटना दुरुस्तीनुसार 1993 अनुसार नंतर ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कोणत्या? नवीन जबाबदाऱ्या, आता याच्यातले पर्याय वाचून घ्या व्यवस्थित. भूमी सुधारणा कायदा लागू करणे. आता भूमी सुधारणा कायदा लागू करणे हे आपल्याला ग्रामपंचायतीनं जबाबदारी दिली. भूमी सुधारणा कायदा असेल, जमीन विकास कायदा असेल, लघु पाटबंधारे असतील, अशा स्वरूपाची जी काही कार्य आहे हे ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे विधान पहिलं बरोबर आहे. दुसरं आहे वन उद्योग, लघु व कुटीर उद्योगाचा विकास करणे. आता गाव पातळीवरूनच जर आपण वन विकास हे जे काही जबाबदाऱ्या जर ग्रामपंचायतीला सोपवल्या तर याचा विकास चांगल्या पद्धतीत होऊ शकतो, असं 73व्या घटना दुरुस्तीनुसार नमूद करण्यात आलं. तर त्यासाठी गावाचा जर विकास करण्याचा असेल तर त्यासाठी लघु उद्योग, कुटीर उद्योगाचा विकास घडवून आणणे. दुसरं पशुपालन, नंतर कुक्कुटपालन, पशुपालन, कुक्कुटपालन, हे दुग्ध व्यवसाय. आपल्या गावातला जो काही मुख्य गाव लेवलचा जो व्यवसाय असतो, जसं दुग्ध व्यवसाय यांची जबाबदारी, कुक्कुटपालनाची जबाबदारी, पशुपालन, नंतर जलसिंचन, पाटबंधारे, ग्रामीण रस्ते सुद्धा येतात. ग्रामीण रस्ते, पाणी पुरवठा, दळणवळण, गावात आपल्याला बाजारपेठाची व्यवस्था करणे हे ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात आलं. वाचनालय गावात, आरोग्याविषयीची माहिती, स्वच्छता, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या, जे 29 विषय ग्रामपंचायतीकडे जे स्थानिक शासनाकडे सोपवण्यात आले त्याच्यातलं आपलं हे पाहिलं. दुसरं प्राथमिक शाळा, याच्यात दिलेला आहे तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, हे सुद्धा निश्चित मित्रांनो बरोबर आहे. चौथा आहे गावातील जनतेच्या मनोरंजनाची व्यवस्था करणे, हे त्याच्यात येत नाही. मनोरंजन हा ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदारीमध्ये नाही. मनोरंजन करण्याचा काम हे ग्रामपंचायतीचं नाही, एवढं लक्षात ठेवा. गावातील लोकांचं मनोरंजन करण्याचं काम हे ग्रामपंचायतीचं नाही. ग्रामपंचायतीचं कार्य कोणतं आहे? गावामध्ये भूसुधारणा कायदा लागू करणे, गावामध्ये वन उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योगाचा विकास करणे, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, प्राथमिक शाळाची व्यवस्था करणे. आता जे शासन आपल्या शाळा बंद करत आहे, जे प्राथमिक शाळा आहे हे आपलं प्राथमिक शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये सुद्धा टाकलेलं आहे. 0 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळा हे महाराष्ट्र शासनाचा बंदचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे हे सुद्धा प्राथमिक शिक्षण हे ग्रामपंचायतीकडे होतं. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रस्ते, पाणी पुरवठा, आपल्या गावामध्ये बाजारपेठ असेल किंवा यात्रा भरत असेल तर यात्रेची व्यवस्था करणे, दळणवळणाची करणे, ग्रामीण रस्ते करणे, ग्रामीण वीज पुरवठा करणे, हे ग्रामपंचायतीचे कार्य आहे. हे 73व्या घटना दुरुस्तीनुसार मित्रांनो. याच्यातला गावातील जनतेच्या मनोरंजनाची व्यवस्था करणे हा येत नाही. वरीलपैकी कोणतं वाक्य बरोबर नाही म्हणते? पर्याय क्रमांक 2 डी, हे गावातील जनतेच्या मनोरंजनाची जबाबदारी येत नाही. दुसरा आपल्याला प्रश्न क्रमांक पहा 20 मित्रांनो. 20 काय सांगितलं? ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्याचा समूह बनवा. अचूक वाक्याचा समूह, अचूक, बिनचूक, बरोबर, योग्य, म्हणजे हे एकच आहे. अचूक म्हणजे बरोबर, बिनचूक म्हणजे बरोबर, योग्य, या पद्धतीने आपल्याला अचूक म्हणजे बरोबर वाक्य ओळखायचं. गावातील सर्व प्रौढ नागरिक मिळून ग्रामसभा तयार होते, हे वाक्य बरोबर आहे. गावातील प्रौढ नागरिक हा शब्द कशासाठी वापरला जातो? की गावातील 18 वर्ष, ज्या व्यक्तीचं गावामध्ये 18 वर्ष वय पूर्ण झालं तो म्हणजे त्या गावातला प्रौढ नागरिक म्हणून गणला जातो. प्रौढ व्यक्तींना मिळून म्हणजे 18 वर्ष
18 वर्षावरील नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते, गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून एक ग्रामसभा तयार होते. हे विधान निश्चित बरोबर आहे मित्रांनो. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार हा ग्रामसभेचा सभासद बनतो. बरोबर आहे. ग्रामसभेचा सभासद कोण बनतो की ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण आहे असा ग्रामसभेचा सभासद बनतो. ग्रामसभेला निवडणुका असते, ग्रामसभेला निवडणुका नसते. म्हणजे हे वाक्य तिसऱ्या क्रमांकाचं चूक आहे. सी. ग्रामपंचायतीची सर्व मतदार ग्रामसभेचा सभासद असतात. म्हणजे सर्व जे ग्रामपंचायतचे जे काय सर्व मतदार, जे ग्रामपंचायतचे मतदार म्हणजे कोण की 18 वर्ष पूर्ण झालं. आता ते 18 वर्ष पूर्ण झालं म्हणजे तो ग्रामपंचायतचे काय मतदार आहे, तर ते ग्रामसभेचे काय राहतात, सभासद असतात. हे विधान बरोबर आहे. फक्त याच्यातलं सी मित्रांनो चुकीचं आहे आणि ते म्हणजे ग्रामसभेच्या निवडणुका असतात. ग्रामसभेला निवडणुका नसतात, ग्रामपंचायतच्या निवडणुका असतात, ग्रामसभेला निवडणुका नसतात. म्हणजे ए, बी आणि डी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 चं हे आपलं उत्तर आहे. हे ग्रामसभेबद्दल आता आपण लवकरच पंचायत राजवर व्हिडिओ बनवणार आहे. जर कुणी या चॅनलला नवीन असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ बनवण्यास अधिक प्रोत्साहन मिळेल. जेणेकरून ज्यावेळेस हा जर ज्ञानाचा सदुपयोग होत असेल, आपण वेळातला वेळ काढून व्हिडिओ बनवतो. नंतरचा प्रश्न पहा, 21 क्रमांकाचा प्रश्न आहे. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणते कथन बरोबर आहेत? राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणते कथन बरोबर आहे? म्हणते की राज्यपालाच्या कालावधीबाबत की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतो. हे विधान बरोबर आहे. आपण आपल्या याच्या पूर्वीचा व्हिडिओ पहा. काल याच्या जे 8 ऑक्टोबर पूर्वीच एक व्हिडिओ टाकला होता सर्व प्रकारचा, की ज्यामध्ये ही सर्व माहिती देण्यात आली की हे व्हिडिओ पाहून जा की जेणेकरून तुम्हाला राज्यघटनेचे पैकीच्या पैकी मार्क भेटतील, अशी सुद्धा सूचना देण्यात आली. त्याचे तुम्ही पहा. 8 ऑक्टोबरच्या पूर्वीची सूचना पहा मित्रांनो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. हे वाक्य योग्य आहे. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. स्वखुशीने राजीनामा कोणत्याही व्यक्ती आपल्या भारतातला देऊ शकतो. आपल्या भारतामध्ये स्वखुशीने कोणीही राजीनामा देऊ शकते. राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते. सर्वसाधारणपणे एकदा राज्यपाल नेमणूक केला की 5 वर्षासाठी असतो. राष्ट्रपती त्याला केव्हाही पदमुक्त करू शकतो. दुसरी व्यक्ती पद स्वीकारीपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर कार्य करू शकतो. जर एखाद्या राज्यपालाचा कार्यकाल संपला, दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक होईपर्यंत तो राज्यपाल आपल्या पदावर कार्य करू शकतो. म्हणजे हे सर्व विधाने बरोबर आहे. सर्व विधाने बरोबर आहेत. नंतर खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज संबंधित नाही म्हणते? कोणती समिती पंचायत राज संबंधित नाही? एक अशोक मेहता समिती आहे. नंतर हे राजमन्नार समिती ही नाही. म्हणजे स्थगन समिती आहे. LM सिंघवी समिती आहे. तुम्ही पाहिलं असेल सिंघवी समितीचा अहवाल होता. अशोक मेहता समिती होती. स्थगन समिती नेमण्यात आली. याच्यातला पर्याय क्रमांक 2 येथे. ही समिती नाही. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते म्हणते? होते. मसुदा समितीबद्दल एक आपण पूर्ण व्हिडिओ टाकला होता, ज्यामध्ये मसुदा समिती घटना परिषदेतली सर्वात महत्त्वाची समिती आहे. तिला प्रारूप समिती, ड्राफ्टिंग कमिटी म्हणतात. असा प्रश्न एक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. एकूण सदस्य मसुदा समिती 7 होते. 29 ऑगस्ट 1947 ला या समितीची निर्मिती करण्यात आली. 29 ऑगस्ट 1947 या समितीवर महत्त्वाचे नेहमीच प्रश्न विचारलेला आहे. याच्यापूर्वीच आपण हे सांगितला, व्हिडिओ सुद्धा टाकला होता. वल्लभभाई पटेल या समितीचे सदस्य नव्हते. जवाहरलाल नेहरू सुद्धा नव्हते. आल्हादी कृष्णस्वामी अय्यर होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सुद्धा नव्हते. फक्त असणारे 7 लक्षात ठेवा. असणारे 7 जे आपल्याला या व्हिडिओ खूप मोठा होत आहे मित्रांनो. याच्यापूर्वी तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, प्लेलिस्ट मध्ये जा आणि आपल्याला मसुदा समितीबद्दल माहिती पहा. तर त्याच्यावरती कोणत्या प्रांतातून आले, 7 सदस्य आहे, अध्यक्ष कोण आहे, याच्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ तो पाहून घ्या. म्हणजे पुढच्या वेळेस याच्यावर जर प्रश्न विचारला मसुदा समितीवर तर काय विचारला येईल की खालीलपैकी मसुदा समितीतला कोणता सदस्य कोणत्या प्रांतातून आला, किंवा मसुदा समितीमध्ये महिला सदस्य किती होत्या? एकही नव्हत्या. किंवा मसुदा समितीची स्थापना कधी झालेली आहे, किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष किती आहे, किंवा मसुदा समितीमध्ये 2 सदस्य बदलले होते जे नवीन आलते, त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. तो नवीन कोणाच्या जागी आलते हा एक प्रश्न विचारला गेलेला आहे याच्यापूर्वी. आणि यावेळेस खूप साधा प्रश्न विचारला की भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. हे आपले जे विद्यार्थी आहेत ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल किंवा क्लासला ज्यांनी ऑफलाईन बॅच केली असेल त्या विद्यार्थ्यांना हे 7 सदस्य सर्व पाठाच आहेत. तर याचा येईल आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. नंतर प्रश्न क्रमांक 24 पहा मित्रांनो. राज्य लोकसेवा आयोगाबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत म्हणते? कोणते विधान बरोबर नाहीत? तर आपल्याला बरोबर असणारी बाजूला काढा.
की भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे. आता कलम 315 ते 323 मध्ये अखिल भारतीय सेवा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग अशा दोन्ही तरतुदी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची तरतूद आपल्याला दिलेली आहे कलम 315 मध्ये आणि राज्य लोकसेवा आयोगाची सुद्धा तरतूद दिलेली आहे कलम 315 मध्ये. केंद्रीय निवडणूक आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग या दोन्हीच्या तरतुदी आहेत. म्हणजे पहिलं विधान हे बरोबर आहे. दुसरं, हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते. हे आयोग राज्य शासनासाठीच कर्मचारी भरते, केंद्र शासनासाठी नाही. राज्य निवडणूक आयोग फक्त राज्यांसाठी कार्य करते. राज्यातल्या जे आपलं शासन आहे तर त्याचे वर्ग 1 व वर्ग 2च्या कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रिया राबवणे, त्यांच्या परीक्षा घेणे, त्यांच्या मुलाखती घेणे हे आयोगाचं कार्य राहते. कोणत्या? राज्य लोकसेवा आयोग. हे आयोग राज्य शासन तसे केंद्र शासनासाठी कार्य करत नाही. म्हणजे बी चूक आहे मित्रांनो. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करीत असते. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन नाही, या आयोगाने निवड केलेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका राज्य शासन करते. म्हणजे बी आणि सी हे चुकीचे आहे. आणि डी पहा, आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून होतात. हे बरोबर आहे. राज्य शासनाकडून म्हणजेच राज्यपालाकडून होतात. म्हणजे आपल्याला बी आणि सी हे चुकीचे आहे मित्रांनो. ए आणि डी हे बरोबर आहे. ए आणि डी बरोबर आहे, बी आणि सी चुकीचे आहे. हे आपला आणि आता राज्य लोकसेवा आयोग राज्यासाठी घेतो, केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्ण देशासाठी घेते आणि ते केंद्र शासनाचे कर्मचाऱ्यांच्या जे पूर्ण निवड करणे आणि त्यांच्या नेमणुका हे केंद्र शासन करते. केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाच्या राज्य शासन. या पद्धतीला लक्षात ठेवा. पुढील प्रश्न असा विचारला जाऊ शकते. नंतरचा, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली नाही म्हणते. म्हणजे की आपण भारताची राज्यव्यवस्था जे भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात जास्त भाग हा 1935च्या भारत सरकारच्या कायद्याचा समावेश आहे. सर्वाधिक भाग जो आहे 70 ते 75% भाग हा 1935च्या भारत सरकारच्या कायद्यातून समावेश केलेला आहे. आणि यामध्ये सरकारचे संसदीय स्वरूप सुद्धा आपण ब्रिटनकडून घेतलेला आहे. सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप सुद्धा ब्रिटनकडून घेतलेलं आहे. कायद्याचे राज्य हे संकल्पनाच आपण ब्रिटनची स्वीकारलेली आहे. कायद्याचे राज्यच आपल्याला लोकशाहीची गंगोत्रीच इंग्लंडला म्हणतात. कायद्याचे राज्य सुद्धा ही संकल्पना घेतली आहे. समवर्ती सूची आपण हे याच्याकडून घेतलेली नाही. समवर्ती सूची हे ऑस्ट्रेलिया या देशाकडून आपण स्वीकारलेली आहे. म्हणून याच्यातला पर्याय क्रमांक 4 चे हे उत्तर येणार नाही. बाकी सर्व हे खालीलपैकी ब्रिटनच्या राज्यघटनेकडून घेतलेले वैशिष्ट्य आहे. फक्त नसणारा कोणता आहे? समवर्ती सूची. प्रश्न क्रमांक 25. आता हे झाले आपले 10ला 10 प्रश्न की जे तुम्हाला 100% सोडवता येतील. अशा प्रकारचे तुम्हाला आता गणिताचे पूर्ण स्पष्टीकरण दिले जाईल. याच्यापूर्वी आपण राज्यघटनेवर पूर्ण व्हिडिओ अपलोड झालेले आहे, ते पूर्ण पहा. आता आपण जे जीएसचे इतरही विषय आणि गणित सुद्धा विषय आपण देत आहे. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांकरिता किंवा इतरही सर्व विद्यार्थ्यांकरिता जे आपण पेपर सेटचे विश्लेषण देत आहे ते विश्लेषण पहा. काल पेपरही जे पाठवला तो पेपर सोडवा सर्वांनी. त्याबद्दल विश्लेषण प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. नमस्कार, धन्यवाद मित्रांनो.